मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने दिग्गज स्थान मिळवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. ठरलं तर मग या मालिकेतील त्यांच्या पूर्णा आजीच्या भूमिकेने तर घराघरात ठसा उमटवला. त्यांच्या निधनानंतर मालिकेत पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अनेकांनी या भूमिकेसाठी कोणतीही रिप्लेसमेंट करू नका असा सल्लाही निर्मात्यांना दिला. मात्र लवकरच पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी एका नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी ही कथानकाच्या गरजेनुसार निर्णय घ्यावा लागेल असं स्पष्ट केलं. त्यामुळे आता सोशल मीडियावर पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट म्हणून काही ज्येष्ठ अभिनेत्रींची नावे पुढे येत आहेत. याच दरम्यान स्टार प्रवाहवरील एका लोकप्रिय मालिकेतून एका ज्येष्ठ अभिनेत्रीची नुकतीच एक्झिट घेतल्यामुळे त्यांचंच नाव पूर्णा आजीच्या भूमिकेसाठी चर्चेत आलंय. असा अंदाज वर्तवला जातोय की येत्या काळात ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस ठरलं तर मग मध्ये पूर्णा आजीच्या भूमिकेत झळकू शकतात. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्टही व्हायरल झाल्या आहेत. स्वाती चिटणीस यापूर्वी तू ही रे माझं मितवा या मालिकेत अर्णवच्या आजीची भूमिका साकारत होत्या. मात्र नुकत्याच त्यांनी या मालिकेतून एक्झिट घेतल्यामुळे त्या ठरलं तर मग मध्ये दिसतील अशी चर्चा रंगतेय. स्टार प्रवाह वाहिनी किंवा ठरलं तर मगच्या टीम कडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रश्न आहे की वाहिनी नेमका कोणता निर्णय घेणार आणि पूर्णा आजीच्या भूमिकेत कोण दिसणार याबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मज्जा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.